नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय आहेत: 1. बहिणाबाई चौधरी, 2. पद्मा गोळे, 3. शांता शेळके, 4. इंदिरा संत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1. बहिणाबाई चौधरी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: 1. मेघालय, 2. आसाम, 3. पश्चिम बंगाल, 4. बिहार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2. आसाम. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? पर्याय आहेत: 1. रवींद्रनाथ टागोर, 2. मोहम्मद इक्बाल, 3. बंकिमचंद्र चटर्जी, 4. महात्मा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3. बंकिमचंद्र चटर्जी. संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? पर्याय आहेत: 1. हेग, 2. पॅरिस, 3. न्यूयॉर्क, 4. टोकियो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1. हेग. प्रदास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत: 1. दादाभाई नौरोजी, 2. फ्रेडरिक एंजल्स, 3. अलेक्झांडर पुश्किन, 4. कार्ल मार्क्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4. कार्ल मार्क्स. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पर्याय आहेत: 1. 1945, 2. 1914, 3. 1999, 4. 1935. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2. 1914. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? पर्याय आहेत: 1. 28 ऑगस्ट, 2. 28 जून, 3. 28 फेब्रुवारी, 4. 28 जानेवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3. 28 फेब्रुवारी. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? पर्याय आहेत: 1. लोकशाही, 2. परिशिष्ट, 3. प्रस्तावना, 4. उद्दिष्टे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3. प्रस्तावना. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पर्याय 1. स्वातंत्र्याचा अधिकार, 2. समानतेचा अधिकार, 3. 1 आणि 2, 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1. स्वातंत्र्याचा अधिकार. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड कोणत्या प्रकारे केली जाते? पर्याय आहेत: 1. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, 2. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, 3. नेमणुकीद्वारे, 4. सर्वांच्या सहमताने. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती जनरल नॉलेजचे दररोज व्हिडिओ येत असतात याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. आणि जनरल नॉलेज शिकणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.